सर नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी अतिशय चांगले एक नियोजन दिसतं. या ठिकाणी अनेक नागरिक उभे आहेत. नेत्र तपासणी आहे, त्याच्यानंतर चष्मेसुद्धा वाटप आहे. तर नक्की काय माहिती द्याल? नक्की कसे नियोजन आहे? नक्की काय सांगाल? आपण गणपती उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो. प्रथम सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या तळेगाव शहरामधील अतिशय पौराणिक असं मारुती मंदिर हे आमच्या डोरवाड्यामधील असून त्या ठिकाणी जय बजरंग मित्र मंडळ गणपतीची स्थापना आमच्या 1976च्या आम्ही म्हणलो आहे, परंतु त्याच्या आधीपासूनची स्थापना आहे. आणि या मंडळाची पारंपरिक पद्धतीने तिथे स्थापना होती, पारंपरिक पद्धतीने विसर्जन होतं आणि कंटिन्यू 7 दिवसामध्ये उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येते असते. आता ह्या वर्षी जय बजरंग मित्र मंडळाच्या आमच्या सर्व सदस्यांनी या 7 दिवसामध्ये आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर, वृक्षारोपण शिबिर अशा विविध प्रकारचे उपक्रम लाभून समाजामध्ये एक आदर्श घडवण्याचं, एक आदर्श व्यक्तिमत्व असं एक करण्याचं काम या ठिकाणी मंडळाने एक सादर करण्याचं काम केलेलं आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांनी रात्रंदिवस राबवून हा जो देखावा उभा केलेला आहे, हा देखावा देखील सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः जागरून त्यांनी हा देखावा उभा केलेला आहे. तर या ठिकाणची नेत्र तपासणी झाली, साधारण किती तपासणी झाली असं आणि किती लोकांना चष्मे वाटप झालेले आहेत? नेत्र तपासणी साधारणतः 1 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. आम्ही 4चा टायमिंग दिला होता, परंतु आज रविवार असल्याने आम्ही आज लवकर चालू केलं आणि कंटिन्यू चालू आहे. आता त्याचा काही निश्चित आकडा सांगता येणार नाही, परंतु चष्मा देखील आम्ही मोफत वाटतोय आणि तपासणी देखील मोफत करण्यात येते. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. सध्या आपल्या मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 7ही दिवस आपल्या मंडळामध्ये अनेक सामाजिक उपक्रम असतात, तर नक्की आपण काय माहिती द्याल? आमच्या मंडळातील सर्व सामाजिक आणि कार्यक्रम चालू होतात आणि मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जे काय तहसीलदार, जे काय असतील सर्व भाविक आणि सर्व जे काय वर्गणीदार असतील त्यांचं मी स्वागत करतो. आणि मी दोन चमचा सांगतो. सर नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. अनेक नागरिकाचा फायदा सुद्धा घेत आहेत, तर नक्की आपण काय माहिती द्याल? मी माहिती अशा प्रकारे देतो की मंडळाची स्थापना आमची 1976 साली झालेली आहे. आज ह्या वर्षी मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही विविध प्रकारचे 7 दिवस कार्यक्रम राबवलेले आहेत. आज आम्ही नागरिकांसाठी मोफत चष्मा वाटप आणि मोफत डोळे तपासणीचं आयोजन केलेले आहे. दुपारी 1 वाजल्यापासून त्याचं कार्यक्रम चालू आहे. त्यानिमित्ताने आम्ही आत्तापर्यंत मंडळाने आपलं नेत्र तपासणी शिबिर डॉक्टरांच्या माहितीनुसार 248 लोकांनी डोळे तपासून गेलेले आहेत आणि 78 लोकांना आत्तापर्यंत चष्म्याचं वाटप केलेले आहे. भाविकांचा, गणेश भक्तांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि लोकांचे अभिप्राय चांगल्या प्रकारचे येत आहेत. सर नमस्कार. आपल्या मंडळाला आता यावर्षी 50 वर्ष पूर्ण होतात आहे, तर नक्की आपण मंडळाबद्दल काय सांगाल? आठवणी काय सांगाल? पहिलं म्हणजे जी सुरुवात होती त्याची आणि आता मंडळामध्ये काय बदल जाणवतोय? जय बजरंग मित्र मंडळ 1976 साली लहान मित्रांनी चालू केलेलं आहे मंडळ आहे. अतिशय छोट्याशा मंडळापासून भक्तिभावाने चालू केलेलं आहे मंडळ. हळूहळू त्याचा एक मोठं मंडळ तयार झालेलं आहे. कारण आमचे 100च्या वर सभासद आहे. विविध ऐतिहासिक, पौराणिक आणि हलक्या देखावांचा आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये बदल घडवला. आज आपण 50 वर्ष पूर्ण केले. यावर्षी आम्ही संकल्प केला की
चांगले उपक्रम करेल. हा 7 दिवस आपण हा 50 वर्ष साजरा करायचा. वर्षभरामध्ये पण आपण समाज उपयोगी वेगवेगळे उपक्रम साजरे करणार आहोत. आणि हा उत्सव पूर्ण वर्षभर साजरा करण्याचा आणि आम्ही वर्षभरामध्ये पूर्ण करणार. नवीन वर्षाचा देखावा आणि आमचा उत्सव आदर्श असल्याचा आम्ही सर्व मंडळाने प्रयत्न केलेला आहे, निश्चय केलेला आहे. पूर्ण वर्षात जय बजरंग मित्र मंडळ यावर्षी 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने मोफत डोळे तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटपाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व गणेश भक्तांना नम्र आवाहन, शिबिराचा लाभ घ्यावा. सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे जय बजरंग मित्र मंडळातर्फे सहर्ष स्वागत. मंडळ 50व्या वर्षी पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने मोफत डोळे तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटपाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व भाविकांना नम्र विनंती, या शिबिराचा लाभ घ्यावा. सर नमस्कार. जय गणेश. आपल्या इथं वर्षभर उपक्रम होत असतात. आता 7 दिवस आपल्याकडे विशेष असे काही आरोग्य शिबिर असेल किंवा दुसरे काही नागरिकांसाठी फायद्याचे काही शिबिर आपण भरवतात. नक्की आपण काय माहिती द्याल? पण दरवर्षी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबवतच असतो. त्यामध्ये गणेश जयंती झाली, हनुमान जयंती असते, शिवजयंती आणि गणेश उत्सव मोठा नाटक आपण साजरा करतो. यावर्षी मंडळाचं सुवर्ण उत्सव वर्ष आहे. त्यानिमित्त आपण चष्मा वाटप आणि डोळे तपासणी, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण असे समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत आहोत. त्याचप्रमाणे वर्षभर सुद्धा आपण समाजोपयोगी कार्यक्रम करत असतो. ज्याप्रमाणे कोविड काळामध्ये सुद्धा मंडळाने मौल्यवान वाटा असं उचलला होता. आपल्या भागातले सॅनिटायझर वाटप म्हणा किंवा मास्क वगैरे ते पण मंडळाच्या वतीने वाटले होते. त्याचप्रमाणे भक्तांना मी आवाहन करतो, हात केलेल्या कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्यावा. तरी मंडळाच्या वतीने जे कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवले आहेत, तसंच आपण याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आजपर्यंत भेटत आहात. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. जय बजरंग मित्र मंडळ यावर्षी 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने मोफत डोळे तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटपाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व गणेश भक्तांना आवाहन की शिबिराचा लाभ घ्यावा. सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व गणेश भक्तांचे जय बजरंग मित्र मंडळातर्फे सहर्ष स्वागत. सर नमस्कार. आपली ओळख सांगावी. मी राजेश शांताराम शिंदे, जय बजरंग मित्र मंडळ तत्व. तर काय माहिती द्याल आपण? यंदाच्या वर्षी मंडळातर्फे चालू वर्षात 50 वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. चालू घडामोडी आपण 7 दिवस अनेक उपक्रम राबवत आहे. त्याच्यामध्ये आता नेत्र तपासणी आणि तसेच चष्मा वाटप हे घेण्यात आलंय आणि आता ते चालू आहे. तसेच भाविक भक्तांनी पुष्कळ प्रमाणात नेत्र तपासणी करून घेतलेली आणि आता पण चालू आहे सध्या. परत उद्या वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रम चालू आहे. भाविक भक्तांना मी आवाहन करतो की या लाभ घ्यावा. धन्यवाद.